नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना आणि मजेतच राहा. येस, आजचा ब्लॉग खूप लेट सुरू झाला आहे. आमचे झोपाळू थकलेले किंवा जस्ट फ्रेश झालेले, काहीच माहीत नाही काय बोलावं असे चेहरे तुम्हाला दिसत असतील. आणि मस्त असं सकाळचा 7 वाजताचा व्हायटमिन डी घेत, कोंबड्यांची कुकू, झाकलेली खुर्टी, असं काय काय बघत मला पण ब्लॉगमध्ये यायचं आहे, मला पण ब्लॉगमध्ये यायचं आहे असे म्हणणारे संघटनेचे बरेच अध्यक्ष, ह्या सगळ्यांच्या गप्पा गोष्टी ऐकत आमचा प्रवास सुरू आहे. आणि आम्ही निघालोय, अच्छा सॉरी, मला वाटलं मॅप आहे, स्पीड लिमिट आहे. तर मग आम्ही निघालो आहे छत्रपती संभाजीनगरला, म्हणजेच औरंगाबादला, बिकॉज शेवटचा ज्योतिर्लिंग. आणि रात्रभर ड्राईव्ह करत फायनली आता आम्ही शिर्डीला पोहोचलो. ऑलमोस्ट अजून एक 1.5-2 तासाचा प्रवास बाकी आहे. आणि आज ज्योतिर्लिंगमध्ये आहेत हिरेन द बॉय, प्रतीक द बॉय, तृप्ती द गर्ल आणि चैत्राली द गर्ल. हा, अशी आज ज्योतिर्लिंग यात्रामध्ये पूर्ण गाडी भरलेली सज्ज आहे. सो बस एवढंच बोलायचं, बाकी नंतर. आतमध्ये फोन्स अलाउड नाही, पण ग्रीष्णेश्वर खरंच सुंदर आहे. 1 तासात दर्शन झालं आणि इतकं सुंदर झालं की कायच सांग. म्हणजे आतमध्ये कॅमेराज अलाउड नाहीयेत आणि काय काय जुगाड करून आम्ही फोटोज काढतोय. पण इतकं सुंदर आणि अप्रतिम असं दर्शन झालंय ना की कमाल वाटतंय. आणि थँक्यू मंडळी जॉईन केल्याबद्दल. येस, थँक्यू. थांब तिला केस बांधून घेऊन हां, कट परत. सो थँक्यू मंडळी मला जॉईन केल्याबद्दल. हा तर होताच. थँक्यू. मी आता काय नाही बोलणार आहे, मला माहिती आहे, घरी जाऊन निवांत बोलू. आम्ही रूममध्ये परत आलो आहे आणि आत्ता कुठे जाऊन थोडी शांतता भेटली आहे ब्लॉग करायला, कारण की बाहेर इतका आवाज, इतका कर्कश, सगळा हंगामा सुरू होता की ब्लॉग काय करायलाच भेटत नव्हता. गाईज, खरंच सांगायचं झालं तर ग्रीष्णेश्वर 12 ज्योतिर्लिंग हे आत्तापर्यंत माझं सगळ्यात शांत आणि पटकन ना म्हणता येणार, पण शांतपणे झालेलं दर्शन होतं. कुठली घाई नाही, कुठली धावपळ नाही. आणि इतका वेळ आम्ही त्या गाभाऱ्यात होतो, जस्ट लाईक ओंकारेश्वरमध्ये जसं झालेलं. इतकं भारी वाटलं की प्रतीकने अभिषेक केला, हिरेनने अभिषेक केला, मी सुद्धा केला. आणि मस्त असे सुंदर दर्शन झाले. आणि आतमध्ये फोन्स अलाउड नाही आहेत, त्यामुळे जास्त काही शूट नाही करता आलं किंवा दाखवता नाही आलं. पण कमाल आहे यार, म्हणजे बाहेरून जितकं ग्रीष्णेश्वर अस्वच्छ आणि घाण आहे ना, सॉरी मी हे शब्द वापरतो, पण तुम्ही जेव्हा याल तुम्ही स्वतः बघाल की इथे किती घाण करून ठेवली आहे लोकांनी. आता ती मुद्दामून केलेली आहे की त्याच्या मागे पण लोकांचा सिविक सेन्स गायब आहे, हे आय डोंट नो. पण मला इथे खरंच कौतुक करायला आवडेल ते म्हणजे मंदिराच्या मॅनेजमेंटचं. ते ज्या प्रकारे गर्दीला हँडल करतात ना, फेक ड्रामा सिनॅरिओज क्रिएट करून, ते तुम्हाला तिथे गेल्यावरतीच कळेल काय असतं. पण कमाल आहे आणि खूप मस्त असं दर्शन झालं आहे. तो आता आमचा टाईम आहे गुड नाईटचा, कारण की वाजले दुपारचे 2:30 आणि आज रात्रीच आम्ही परत इथून निघतोय. बिकॉज आता काहीच नाही इकडे फिरायला. अजिंठा एलोरा पण आम्ही खूप बघून आलो आहे. सो आता गाई करायची. कसं वाटतंय दुसरा ज्योतिर्लिंग सोबत गेलाय? खूप मजा आली आहे. रेकॉर्ड करतोय मग बस आता काउंट करतोय की अजून बाकीचे कधी होतील, कसे होतील. बिकॉज जॉब वगैरे सगळं मॅनेज करून करावं लागतंय.
अच्छा, तू जॉब करतोय? हो, चालू आहे. इकडे तिकडे तिकडे इकडे. बघू आता जे तुझा तुझा राजसाहेब का होतोय पण? मधले डेड पॉज एवढे काय येत आहे, जसं की व्हिडिओ अडकलाय. कारण आता मी झोपेत आहे. काल सकाळी जो उठलोय मी, म्हणजे दुपारी, त्यापासून संध्याकाळी आतापर्यंत संध्याकाळी नाही, पण मी दुपारी उठून जेवून जरा कामं विमं करून परत झोपलो होतो. दुपारी जो उठलोय त्यापासून आतापर्यंत झोपलो नाही. तर थोडा त्या झोपेच्या नशेमध्ये आपण नंतर भेटू परत कधीतरी. आपण त्या व्यक्तीला विचारूया जो अख्ख्या सिरीज मध्ये ना काय बोललाय, फक्त सगळ्यांना कॅमेरामध्ये दिसलाय. द हिरेन पटेल, आपको क्या कहना है, कैसा लग रहा है? 12 ज्योतिर्लिंग हो गए. फैन का आवाज तेरा आवाज से ज्यादा है, जरा जोर से. मस्त. यार ये वन लाइनर को कुछ बोलने बोल रहा है यार. हा कॅमेराच्या मागे एवढा बोलतो ना गाईज. माझी मम्मी लिटरली मला बोलली आहे, एक ज्योतिर्लिंग मध्ये माझी मम्मी माझ्यासोबत होती. ती स्वतः बोलली, अरे हिरेन किती मस्त गप्पा मारतो. पण हा बाजीराव कॅमेरा ऑन झाला की असा असतो. तेव्हा परत काहीतरी तोंडात फुटलं. लाजाळू बाई. श्री कृष्णेश्वर लॉज म्हणजे आम्ही या ठिकाणी थांबलेलो. हा मेन रोड आहे, इथून तुम्ही जाता वरती मंदिराकडे आणि 5 मिनिटावरती मंदिर आहे. आणि मस्त नवीनच रूम आहेत, तर राहू शकता तुम्ही. सोबतच मंडळी, या हॉटेलच्या एक्झॅक्ट समोर हे कृष्णामाई भोजनालय म्हणून हॉटेल आहे. आणि इतकं कमाल आहे, म्हणजे आमचं सगळं जेवण सगळ्या गोष्टी आम्ही तिथेच केल्या आहेत आणि भारी होतं. किती किती म्हणजे किती. रात्री 1 वाजता भावाचे पराक्रम बघा. Sir, on the top, on the top. हे तो जर गेला ना भावा, अख्खी मेहनत वायाचा. परत एक असा दिसेल मला तुझी कोल्ड कॉफी पण नको आणि मला तो ग्लास रेडबुल पण नको. अरे रे, थँक्यू थँक्यू. मस्त. ही सिरीज जरी आज पूर्ण झाली असेल तरी ह्यात काही गोष्टी अजून शिल्लक आहेत, सांगतोच तुम्हाला.